श्री स्वामी समर्थ. घरात सतत पैसा येण्यासाठी करा या काही गोष्टी. पैशांची कमतरता भासणार नाही. तुमच्या घरामध्ये पैसा येण्यासाठी तुम्ही ही कामे करा. खूप कष्ट करून सुद्धा, मेहनत करून सुद्धा तुमच्याकडे पैसा येत नाही. तुमच्या कोणत्याच कामाला यश येत नाही. संपत्तीत ही वाढ होत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या घरामध्ये खूप प्रमाणात नकारात्मक शक्ती असल्यामुळे, देवदेवतांचा आशीर्वाद नसल्यामुळे सुद्धा तुम्हाला या अडचणींना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर तुम्हाला मानसिक, शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते. अनेक वेळा असे होते की काम पूर्ण व्हायला आलेले असते आणि काही कारणांमुळे ते बिघडू लागते. वास्तुशास्त्रानुसार काही उपाय तुम्ही करून पहा. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व सुख, समृद्धी, समाधान, ऐश्वर या गोष्टी प्राप्त होतात. देवांचा आशीर्वाद मिळण्यासाठी या गोष्टी तुम्ही दररोज केल्या पाहिजेत. 1. शुभ कार्यामध्ये कापराला विशेष महत्त्व दिले जाते. तुम्ही जर आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा घरामध्ये कापूर जाळला तर तुमच्या घरामधून नकारात्मक शक्ती निघून जाईल. 2. सायंकाळी दिवा लावताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. त्या दिव्यामध्ये 2 लवंगा न चुकता टाका. तो दिवा तुम्ही दररोज सायंकाळी तुमच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता. असे केल्यामुळे देवदेवता प्रसन्न होतात. तसेच पितृदोष कमी होतो व घरामध्ये सुख समृद्धी येते. भाकरी किंवा चपाती बनवून झाल्यानंतर त्या तव्यामध्ये तुम्ही दुधाचे 2 ते 3 थेंब टाकले तर तुमच्या बऱ्याच समस्या दूर होतात व घरात बरकत येते. पक्ष्यांना रोज तुम्ही थोडे धान्य खाऊ घातले तर तुमचे सर्व दोष दूर होतात व सुख समृद्धी येते. 3. सायंकाळच्या वेळेस घरामध्ये झाडू मारू नये. तसे केल्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी निघून जाते व घरामध्ये लक्ष्मी येत नाही. आलेली लक्ष्मी दारातूनच निघून जाते. त्यामुळे रात्री 6:30 नंतर झाडू मारणे टाळावे. झाडूला कधीही पाय लागणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच झाडू अशा ठिकाणी ठेवू नका की पाहुण्यांना किंवा इतर कोणीही तो घरात प्रवेश केल्यावर दिसेल. झाडू बेडखाली ठेवू नका. घर नेहमी स्वच्छ ठेवा. घरातील चारीही कोपरे स्वच्छ ठेवावे. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव राहते. विशेषतः घरातील ईशान्य व वायव्य कोपऱ्या नेहमी रिकामे असावेत. दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी ठेवू नका. घरामध्ये जांभळ्या, काळ्या किंवा डार्क कलर वापरू नका. कलर नेहमी लाईट असले तर मन प्रसन्न राहते. 4. जेवणाचे ताट खाली ठेवताना ते व्यवस्थित व आदरपूर्वक ठेवावे व ताट कधीही एका हाताने धरू नये. दोन्ही हाताने ताट पकडावे. जेवणाच्या ताटामध्ये हात धुऊ नये. ताटामध्ये खरकाटे ठेवू नये. जेवण झाल्यानंतर ते ताट किचनमध्ये ठेवावे. बेड खाली, टेबल खाली ठेवू नये. जेवण करताना बोलू नका किंवा कोणाशी भांडू नका. जेवण करण्यापूर्वी देवाची प्रार्थना करावी व खरकाटी भांडी रात्रीच्या वेळी किचनमध्ये ठेवू नये. ज्यांना आर्थिक समस्या असतील त्यांनी कधीही रात्रीचा दहीभात सेवन करू नये. यामुळे लक्ष्मी माता नाराज होते. अन्न नेहमी उत्तरेकडे व पूर्वेकडे तोंड करूनच ग्रहण करावे. शक्य असेल तर किचनमध्ये सर्व कुटुंबाने एकत्र बसून अन्न ग्रहण करावे. यामुळे राहू शांती मिळते. सकाळी उठल्यानंतर कोणतीही गोष्ट तोंडात घालण्या अगोदर चूळ भरून तोंडात घालावी. 5. घराच्या फरशीवरती, जिन्यावरती, भिंतीवरती कुठेही तडे पडून देऊ नका. असे झाल्यास ते अशुभ मानले जाते. त्यामुळे पडलेले तडे, छिद्र भरून काढावीत. 6. स्त्रियांचा आदर करा. तिला शिवीगाळ करू नका. तसेच मारहाणही करू नका. कारण घरची लक्ष्मी ही स्त्रीलाच मानली जाते. यामुळे तिचा आदर केलात तर तुमच्या घरामध्ये भरभराटी नक्की होईल. 7. मादक पदार्थांचे सेवन करू नका.
तुमची कपडे नेहमी स्वच्छ ठेवा. फाटलेली कपडे वापरू नका आणि जर ती फाटली असतील तर शिवून घ्या. खोटे बोलू नका. दात स्वच्छ ठेवा व सतत खोटे बोलू नका. दररोज अंघोळ करत जा. 8. घरात पूजा घर नसेल तर ते बांधून घ्या. देवघरात एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवू नका. तुटलेल्या भंग झालेल्या मूर्ती ठेवू नका. तसेच देवघर नेहमी स्वच्छ ठेवा. देवघराव्यतिरिक्त घरात कोठेही देवाचे चित्र किंवा फोटो लावून ठेवू नका. एकाच देवांची 2 पेक्षा जास्त फोटो किंवा चित्र ठेवू नका. देवघरात देवासाठी वापरली जाणारी फुले, नैवेद्य खूप दिवस देवघरात ठेवणे हानिकारक मानले जाते. देवदोष निर्माण होतो. 9. संध्याकाळच्या वेळेस नकारात्मक शक्तीचे वर्चस्व जास्त असते. त्यामुळे घरात भांडणे, जोरजोरात बोलणे, शिवीगाळ करणे, रागवणे, पैसे देणे किंवा घेणे, खोटे बोलणे, रडणे, दारू पिणे, एखाद्याचा अपमान करणे, दारात उभे राहणे या गोष्टी सायंकाळी करू नयेत. 10. घरातील प्रत्येक वस्तू शक्य असेल तर वास्तूनुसार ठेवा. घर नीटनेटके ठेवा, स्वच्छ ठेवा. घरामध्ये दररोज देवपूजा करा व मुख्य प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ ठेवा व तिथे दररोज रांगोळीने किंवा हळदीने स्वास्तिक काढून पिवळी फुले अर्पण करा व अक्षदा अर्पण करा. यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते. तसेच प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याची पूजा करा. हळदी कुंकू लावा. दररोज सायंकाळी तुपाचा दिवा जर मुख्य दरवाजासमोर लावला तर घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो. 11. पिंपळाच्या झाडामध्ये देवतांचा वास आहे. शनिवारी पिंपळाच्या झाडाला हात लावू शकतो. चांदीच्या भांड्यामध्ये काळे तीळ, कच्चे दूध, मध, गूळ पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा व परत घरी येताना मागे वळून पाहू नये व एखादा गोड पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करावा. जर प्रत्येक शनिवारी केलं तर नकारात्मक ऊर्जा हळूहळू कमी होईल. तसेच रोज सकाळ सायंकाळी घरामध्ये कापूर जाळावा. नकारात्मकता कमी होते. 11. आर्थिक लाभ होण्यासाठी तिजोरीमध्ये किंवा आपल्या पर्समध्ये 3 रुपयाची नाणी ठेवावीत किंवा 3 नाणी तुम्ही लाल धाग्याने बांधून हे घरात कुठेही लटकावून ठेवू शकता. असे केल्याने भाग्य वाढते, संकटापासून मुक्ती मिळते. वास्तुशास्त्रानुसार माशाची चांदीची मूर्ती घरात बनवून ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते, आरोग्य चांगले राहते व घरामध्ये शांती निर्माण होते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.